नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक अपडेट देणार आहोत। ती अपडेट म्हणजे आपला लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूरबद्दल अपडेट। बकासूर आता कुठे पळताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर नक्कीच जर तुम्ही बकासूर फॅन असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भावांनो, आज भव्य दिवस ओपन मैदान संपन्न झालं चोराडे येथे आणि बकासूरबद्दल सांगायला गेलो तर बकासूरसाठी लक्की पाटी असते चोराडेची। कारण जेव्हा जेव्हा चोराडेला बकासूर पळताना दिसाला तेव्हा तेव्हा नक्कीच गुलालासाठी पात्र झालेला आहे आणि नक्कीच फायनलचा मानकरी झालेला असा बकासूर। भावनो, मागील 5 मैदानामध्ये बकासूरचे गटाला आणि सेमीला हार होत आहे, काही क्वार्टर फायनलला उतरत आहे, परंतु बकासूर आपला क्वार्टर फायनलला काय पळताना दिसत नाही। भावनो, एकदा गटाला हार झाली होती, गाडी तासात गेली होती, त्यामुळे तिथे देखील गाडी चांगली पळाली होती, परंतु बकासूरचा जो पायरा होता सुंदर, त्याचा पाय मागचा पाय तुम्ही बघला असेल, उजवी साईडचा मागचा पाऊल दुसऱ्या तासात गेला होता, त्यामुळे भावनो तिथं आपल्या बकासूरची गाडी बाद झाली होती, तिथे हार झाली होती बकासूरची। तर मग आता लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूर कुठे पळणार आज मित्रांनो, तुम्हाला सांगायला गेलो तर एक चांगला कमबॅक आपल्या बकासूरने केला। कारण जो सेमीला लढत होती वाटला नव्हता एवढा सुट्टा सेमी पास करेल। भावनो, आज सेमीला टॉपची गाडी होती, तास क्रमांक 2 वरती हरण्या आणि पुष्पराजची। तर भावनो, ही जोडी काय पळाली होती, चांगला तुफान स्पीड लागला होता या जोडीला आणि अशा मला वाटला होता की घासाघासीमध्ये कोणतरी लढत देईल, परंतु चांगली बकासूरने बाजी मारली तिथे आणि फायनलला पात्र झाला आपला लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूर। आणि नक्कीच गुलालाचा मानकरी आज ठरला। बरेच दिवसाचा संघर्ष तो संपला, बकासूर काय अजून संपलेला नाही आहे, अजून 5-6 वर्ष तरी बकासूर आपला मैदान गाजवताना आपल्याला दिसेल। आता आपला बकासूर कोणत्या मैदानात पळणार याच्या अपडेटकडे आपण वळूया। तर भावनो, आपला लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूर आता आपल्याला किकलीला पळताना दिसणार आहे। तर या किकली मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूर सज्ज झालेला आहे आणि बकासूरचा पायरा मी तुम्हाला सांगून टाकतो। माझ्या माहितीनुसार 50% असा पायरा असू शकतो। प्रथम पायरा लाडू, तुम्हाला माहितीच आहे, बोपर्णेकरांचा लाडू किंवा चिक्या, कारुंडे एक्सप्रेस चिक्या किंवा लाडू या दोघीपैकी एक पायरा बकासूर सोबत आपला 100% असणार आहे मौजे किकली येते। तर नक्कीच तिथे देखील गुलालाचा मानकरी ठरेल आपला लाडका देव द्वादशम हिंदी केसरी बकासूर। नक्कीच बकासूरला शुभेच्छा देऊया आणि आज जे मैदान झालं चोराडेचं, या मैदानामध्ये जे जे बैलगाडी मालक फायनलला पात्र झाले, क्वार्टर फायनलला पात्र झाले, त्यांना देखील शुभेच्छा देऊया। आणि नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बकासूरचा फिक्स आणि खात्रीशीर पायऱ्याची व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवरती येईल। धन्यवाद भावांनो।